Hello, my dear students. You are most welcome. Let us understand about the International Mathematics Olympiad examination for class 4. इयत्ता चौथीच्या आंतरराष्ट्रीय मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड या एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे. आपल्या मनात बऱ्याचदा काही प्रश्न पडतात की बाबा इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड म्हणजे नेमकी काय जादू आहे, त्या परीक्षेचा नेमका काय सिलेबस आहे, त्याच्यासाठी आता अभ्यास करायला आमच्याकडे वेळ किती आहे आणि मग तो नेमका कसा करायचा, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, प्रत्येक प्रश्न कसा असणार आहे, किती मार्काचं वेटेज असणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये घ्या, इयत्ता चौथीचा इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा जो अभ्यासक्रम आहे तो अर्थात या ठिकाणी बोर्डवरती आपल्याला क्लिअर दिसत असणारच आहे. तर थोडक्यात सांगतोय, लक्षात घ्या. टोटल 35 प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. 40 गुणांसाठीचा हा पेपर आहे. 1 तास वेळ असणार आहे. टार्गेट डेट आहे 14 डिसेंबर 2023. हा अगदी जवळपास 1 महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये शिल्लक आहे आणि आपण सर्वजण त्या 1 महिन्याच्या कालावधीचा पूर्णपणे सदुपयोग करून घेणार आहेत. माहिती आहे का, बेस्ट आपल्यासाठीची गोष्ट काय आहे, तर सगळ्यात बेस्ट गोष्ट आपल्यासाठी जी आहे की सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. गॉट इट. आणि सुट्ट्यांमध्ये आपल्याला अधिक अभ्यास करता येणार आहे. तर यूज युअर वेस्ट टाइम फॉर युअर बेस्ट पर्पज. आता आपल्याकडे जो टाइम आहे त्याचा चांगला उपयोग करून आपण घेऊया आणि समजून घेऊया इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड या एक्झामिनेशनसाठी. सो बी विथ मी अप टू द एंड ऑफ धिस व्हिडिओ. Hello my dear students, let us understand International Mathematics Olympiad exam. International Mathematics Olympiad exam is going to held on the 14th December 2023. It is the last chance or the last date on which you are going to appear for this examination. मित्रांनो, ही अंतिम दिनांक आहे. या तारखेला तुम्ही हा पेपर देऊ शकता. 14 डिसेंबर 2023 हा आपला टार्गेट डेट आहे, लास्ट डेट आहे या एक्झामिनेशनसाठीचा. अर्थात जे डेट्स तुम्ही ऑलरेडी चॉईस केलेले आहेत, एकूण 3 डेट्स दिलेले असतात आणि त्या 3 डेट्स मधला हा शेवटचा टप्पा आहे, अर्थात 14 डिसेंबर 2023. एकूणच काय आहे, बऱ्याच जणांनी फॉर्म तर भरलेला आहे, परंतु अजून सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, स्कीम ऑफ मार्किंग काय असणार आहे याच्याबद्दल भरपूर सारे डाउट्स आहेत. So I am here to clear all the doubts in your mind. This is an introductory video that will help you, that will assist you to understand the syllabus and the marking system or the exam pattern of the International Mathematics Olympiad examination. So let us begin. लक्षात घ्या, या व्हिडिओ मधून तुम्हाला संपूर्णपणे मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा जो पेपर आहे त्याचं ओरिएंटेशन किंवा थोडक्यात स्ट्रक्चर तुम्हाला समजणार आहे. बेसिकली देयर विल बी 35 क्वेश्चन्स टोटल इन युअर एक्झामिनेशन अँड ऑल द क्वेश्चन्स आर MCQ बेस्ड. सगळेच्या सगळे प्रश्न हे MCQ बेस्ड असणार आहेत. म्हणजेच काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, बहुपर्यायी. अर्थात प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील, पैकी एक ऑप्शन करेक्ट असेल आणि तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला दिलेल्या आन्सर शीट वरती गोल भरायचे आहेत. ओके. अर्थात ज्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा देता, स्कॉलरशिप असेल किंवा नवोदय असेल किंवा इतर आणखीन काही असतील, तर त्या एक्झामिनेशनच्या वेळेला ज्या पद्धतीने तुम्ही आन्सर शीट भरताना त्याच प्रकारची आन्सर शीट तुम्हाला अवेलेबल असणार आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्तीची भरावी लागणार आहे. एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आन्सर शीटचा पॅटर्न कसा असणार आहे त्याबद्दल मी नक्कीच पुढे बोलणार आहे. आता समजून घेऊया नेमका पेपर कसा असतो. सो देर आर टोटल 35 क्वेश्चन्स and these 35 questions stands for 40 marks. 35 प्रश्न 40 मार्कांसाठी आहेत. आता डोक्यामध्ये प्रश्न हा पडेल की 35 आणि 40 हे कॅल्क्युलेशन कसं आहे, तर तुमच्या माहितीच तो सांगतो. पहिले सुरुवातीचे जे 30 प्रश्न आहेत ते प्रत्येकी 1 मार्कासाठी आहेत. ओके. 30 क्वेश्चन्स, 1 मार्क फॉर ईच क्वेश्चन. ओके. 30 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी, अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला
हे 30 मार्काचा सेक्शन क्लिअर होतो आणि त्यानंतर उरतात 5 प्रश्न. ओके, सो दीज 5 क्वेश्चन्स ईच ऑफ देम विल कॅरी 2 मार्क्स. ओके, म्हणजे शेवटी 5 प्रश्न असणार आहेत आणि हे 5 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला विचारले जाणार आहेत, अर्थात इकडचे 10 मार्क्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकूण 40 मार्काचा हा पेपर असणार आहे. ओके, एकूण 40 मार्काचा पेपर असणार आहे. तर लक्षात घ्या, कारण आपल्या डोक्यामध्ये हा प्रश्न नक्कीच असणार आहे की 35 प्रश्न आणि 40 मार्क्स हे कसं काय. तर त्याचं आन्सर असं आहे, first 30 questions will carry 1 mark for each question and last 5 questions they stand, each of them will carry 2 marks. In this way the total 35 questions will for 40 marks. एकूण 35 प्रश्न जरी असले तरी मार्क्स मात्र 40 असतील, हे लक्षामध्ये घ्या. हे सर्व 35 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 60 मिनिटे म्हणजे 1 तासाचा वेळ दिला असणार आहे. ओके, तर लक्षात घ्या, 35 प्रश्न, 40 मार्क्स आणि 1 तास वेळ, असा पॅटर्न किंवा जे मॅनेजमेंट तुम्हाला एक्झामिनेशनचं करायचं आहे त्याच्यासाठीचा हा भाग बेसिकली सांगितलाय. लेवल 1 आणि लेवल 2 अशा पॅटर्न मध्ये हा पेपर होत असतो. जे विद्यार्थी लेवल 1 ला अपियर आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी लेवल 1 क्लिअर करतील ते विद्यार्थी लेवल 2 साठी मीन्स पात्र असतील. त्याचे क्रायटेरिया सुद्धा आहेत. इंटरनॅशनल लेवलला जे टॉप 5% स्टुडंट्स आहेत ते 100% लेवल 2 साठी सिलेक्ट केले जातात, किंवा सेकंड क्रायटेरिया आहे त्यांचा, त्या एरियामध्ये किंवा त्या झोनमध्ये साधारण 25 टॉप रँकर्स जे आहेत, या 25 टॉप रँकर्सला लेवल 2 चा पेपर देण्यासाठीची परमिशन असते. आणि थर्ड क्रायटेरिया आहे, ज्या शाळेमधून हे विद्यार्थी अपियर झालेले असतात, ओके, ज्या क्लासमधनं हे अपियर झालेले असतात, ठीक आहे, तर तिथले मीन्स 10 स्टुडंट्स, ओके, किंवा त्यातले 10 रँकर्स असतील आणि हे 10 रँकर्स ज्यांनी की ऍटलिस्ट 50% स्कोर केलेला आहे, असे 10 विद्यार्थी या लेवल 2 साठी सिलेक्ट होतील. ओके, ठीक आहे. तर लेवल 1 चा सिलेबस आज आपण समजून घेऊया. ओके, मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड एक्झामिनेशन साठी एकूण 4 सेक्शन आहेत. त्यातला पहिला सेक्शन आहे लॉजिकल अँड रिझनिंग सेक्शन. सेकंड सेक्शन इज मॅथमॅटिकल रिझनिंग. थर्ड सेक्शन एव्हरीडे मॅथमॅटिक्स अँड फोर्थ सेक्शन इज ॲच्युअल सेक्शन. ओके, सो देर आर टोटल 4 सेक्शन्स for Maths Olympiad level 1 examination. In level 2, one more change is there. In level 2, section 1 will not be there. लेवल 2 साठी हा पूर्णपणे कॅन्सल असेल. लेवल 2 चा जो पेपर असणार आहे त्याच्यामध्ये सेक्शन 2 म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि त्याचबरोबर ॲच्युअल सेक्शन, एवढे 2च सेक्शन तुम्हाला लेवल 2 साठी असतील. लेवल 1 साठी एकूण 4 सेक्शन वरती पेपर होणार आहे. लेवल 1 मध्ये जो लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे तो फक्त लेवल 1 ला असणार आहे, लेवल 2 ला हा नसेल. सो लॉजिकल रिझनिंग विल नॉट बी देअर फॉर लेवल 2 एक्झामिनेशन ऑफ मॅथ्स ऑलिम्पियाड. Okay, for level 2 section 2nd and section 4, these 2 sections only will be there for level 2 examination, and for level 1 there are total 4 sections and these all are compulsory. Okay, तर ह्या सगळ्यांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. लेवल या ठिकाणी जे सांगितलेले आहेत, लॉजिकल रिझनिंग वरती तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत, 1 मार्काला 1 प्रश्न असे 10 गुणांचे. मॅथमॅटिकल रिझनिंग वरती 10 प्रश्न असणार आहेत, 1 मार्कासाठी 1 प्रश्न असे 10 गुण. एव्हरीडे मॅथमॅटिक्स हा जो सेक्शन आहे तो ऍज पर सेक्शन 2 असणार आहे, म्हणजे या अभ्यासक्रमावरतीच तुम्हाला एव्हरीडे मॅथमॅटिक्स विचारलं जाणार आहे. तिथेही 10 प्रश्न असतील, प्रति प्रश्न 1 गुण, अशा पद्धतीने 10 गुण असतील. 30 मार्काचा पेपर संपतो. ॲच्युअल सेक्शन मध्ये तुम्हाला हॉट्स क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग स्किल ज्याला आपण म्हणतो, हाय ऑर्डर थिंकिंग स्किल ओरिएंटेड क्वेश्चन्स तुम्हाला सगळे विचारले जातील. आणि हे ॲच्युअल सेक्शन मध्ये टोटल 5 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा, असे 10 मार्क्स. गॉट इट. एकूण काय 40 मार्काचा हा पेपर, 35 प्रश्न आणि 40 गुणांचा हा पेपर आपल्याला फेस करायचा आहे.
14 डिसेंबर 2023 आपलं टार्गेट डेट आहे आणि त्या बेसने आपण सिलेबस समजून घेऊयात. सो व्हॉट इज देअर इन द सेक्शन 1? लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये नेमकं काय असणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स असतील, अल्फाबेटिकल टेस्ट असतील, ओके, देन कोडिंग अँड डिकोडिंग, रँकिंग टेस्ट. अरे बाबांनो, बुद्धिमत्ता हा जो विषय आपण समजून घेतला आतापर्यंतचा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठीचा, ओके, तर त्याच्यामधला बराचसा भाग आपल्याला या मीन्स लॉजिकल रिझनिंग मध्ये फेस करायचा आहे. पॅटर्न्स, अल्फाबेटिकल टेस्ट, कोडिंग अँड डिकोडिंग, रँकिंग टेस्ट, mirror images, then geometrical shapes and solids, embedded figures, direction sense, then test days and dates, analogy and classification. ओके, अर्थात सर्वसामान्य बुद्धिमत्तेवरती आधारित असणारे हे सगळे प्रश्न असणार आहेत, ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे पॅटर्न्स दिले जातील. अल्फाबेटिकल ऑर्डर असेल, ठीक आहे, किंवा अल्फाबेटिकल टेस्ट असेल. त्याचबरोबर तुम्हाला बुद्धिमत्तेमधला कोडिंग आणि डिकोडिंगचा म्हणजे वेगळी वेगळी चिन्हांसाठी लेटर्स किंवा चिन्हांसाठी अंक, असे वेगळे वेगळे कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न असतील. रँकिंग मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील, जे की तुम्हाला सिरियली किंवा वेगळा घटक ओळखा किंवा सिक्वेन्स मध्ये असणारे काही प्रश्न असतील. ऑर्डर, रिऑर्डर, असे सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातील. मिरर इमेजेस, आरशामधल्या प्रतिमा, त्याचबरोबर काही भौमितिक आकृत्या असतील किंवा काही घनाकृती असतील, तर अशा सगळ्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. डायरेक्शन सेन्स टेस्ट म्हणजे दिशेवरती आधारित असणारे काही प्रश्न असतील. त्याचबरोबर डेज अँड डेट्स, कॅलेंडर ज्याला म्हणतो आपण है ना, दिनदर्शिका, त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील. अॅनालॉजी आणि क्लासिफिकेशन. हा एकूण जो आहे तो सेक्शन 1 आणि त्याच्यामध्ये असणारे काही प्रश्न, 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. सो लेट अस अंडरस्टँड अबाउट द मॅथमॅटिकल रिझनिंग. आता गणितीय जो भाग आहे मॅथमॅटिकल रिझनिंगचा, तर त्याच्यामध्ये तुमच्या ओळखीचे आतापर्यंत असे काही बीट तुम्हाला झालेले आहेत आणि त्यावर आधारित असणारे काही प्रश्न असतील की ज्याच्यामध्ये कंटेंट काय आहे नेमका, न्यूमरल्स अँड नंबर सेन्स. ओके, संख्या ज्ञानावर आधारित हे सगळे प्रश्न असणार आहेत. न्यूमरल्स अँड नंबर सेन्स यावरती आधारित काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मग त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल नेमकं, सगळ्यात महत्वाचं आहे रीडिंग अँड रायटिंग द नंबर्स. मग किती डिजिटचे, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट अँड 6 डिजिट. ओके, चौथी वर्गासाठी, ठीक आहे, चौथी या वर्गासाठी आवश्यक असणारा जो संख्या वाचनाचा, संख्या लेखनाचा जो भाग आहे तो इथे इंट्रोड्यूस केला जाईल, हे लक्षामध्ये घ्या. ओके, डन. आणि सर्वात महत्वाचा भाग याच्यामध्ये आपण जो पाहिलेला आहे किंवा रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तुम्ही तो समजून घेतलेला असणार आहे नक्कीच, की ज्याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. संख्यांचा म्हणजे चढता क्रम असेल, मीन्स असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, देन स्मॉलर दॅन, बिगर दॅन, नंबर बिफोर, नंबर आफ्टर, असे काही पॅटर्न्स असतील. ऑड नंबर्स, इव्हन नंबर्स, देन एक्सपांडेड फॉर्म, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, ऑल दी क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नंबर वर्क. ओके, हा तर आपल्या ओळखीचा आहे ना, आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा सुद्धा बऱ्यापैकी बेनिफिट होणार आहे. तर हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला न्यूमरल्स अँड नंबर सेन्स मध्ये विचारले जातील. याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणखीन एक महत्वाचं की ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स, ओके, तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्याचिन्ह याच्यावरती सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. देन कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स, कॉम्पिटिशन नाही, कॉम्प्युटेशन, लक्ष दे बाबा, काय म्हणतोय मी, कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स वरती काही प्रश्न विचारले जातील. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस कॉम्प्युटेशन ऑपरेशन? भाई घाबरू नकोस, रेग्युलरचा आहे, तुझ्या ओळखीचा आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन बेस्ड क्वेश्चन्स, ठीक आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावरती आधारित असणारे सगळे प्रश्न आपल्याला कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स मध्ये क्लिअर करायचे आहेत. सो डोंट वरी, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साधारण 4 अंकी असेल किंवा 5 अंकी असतील, ठीक आहे ना. मग ऍडिशन, रेग्युलर सिंपल ऍडिशन असतील किंवा त्याचबरोबर ऍडिशन बाय कॅरिंग ओव्हर असेल, सबट्रॅक्शन, सिंपल सबट्रॅक्शन्स असतील, त्याचबरोबर आणखीन काय तर सबट्रॅक्शन विथ बॉरोइंग असेल. ओके, तर अशा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, एकूण हा सगळा पॅटर्न आपल्याला क्लिअर करावा लागणार आहे. त्यानंतरचा आपला सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक असतो तो म्हणजे फ्रॅक्शन्स, अपूर्णांकाचा हा कम्प्लीट सेक्शन आपल्याला विचारला जाणार आहे. मग फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला काही गोष्टी
अपूर्णांकाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या माहीत असणं आवश्यक असतं. याच्यामध्ये अपूर्णांकाच्या बेरजा आणि वजाबाक्या आपल्या या 4थी वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. रेग्युलर सिलेबस बद्दल नाही बोलत आहे मी. आय एम टॉकिंग अबाउट इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड एक्झामिनेशन. बाबा, रेग्युलर 4थीला अपूर्णांक हा टॉपिक जरी असला तरी त्याच्यावर त्या ज्या क्रिया आहेत ना त्या दिलेल्या नाही आहेत, परंतु इथे त्या आहेत. म्हणजेच ॲडिशन ऑफ द फ्रॅक्शन, देन सबट्रॅक्शन्स ऑफ द फ्रॅक्शन, अपूर्णांकाच्या बेरजा, अपूर्णांकाच्या वजाबाक्या याच्याशी रिलेटेड सगळे प्रश्न विचारले जातील. देन सम थिंग्स अबाउट द मेजरमेंट, मापनाबद्दलच्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लेंथ आहे, वेट आहे, कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, लांबी, त्याचबरोबर वजन आणि धारकता याच्या संदर्भात अर्थात वॉल्यूमशी रिलेटेड असणारे क्वेश्चन सगळे आपल्याला विचारले जातील. टाइम अँड मनी हा तर आपला अगदी बालपणापासूनचा विषय आहे, ठीक आहे. मेजरमेंट ऑफ टाइम, मेजरमेंट ऑफ मनी, ठीक आहे. करन्सी नोट्स अँड कॉइन्स, कन्व्हर्शन, देन द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द एक्सचेंजिंग द बिगर नोट्स इंटू द स्मॉलर वन, ठीक आहे. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. मीन्स टाइम आणि मनी याच्याशी रिलेटेड असणारे. देन जॉमेट्रिकल क्वेश्चन्स, भौमितिक आकार, भौमितिक आकृत्या याच्याशी संबंधित असणारे काही जॉमेट्रिकल फिगर्सवर आधारित असणारे प्रश्न आपल्याला विचारले जातील. पेरिमीटरशी रिलेटेड, ठीक आहे, परिमितीशी संबंधित काही प्रश्न आपल्याला विचारले जातील. देन सिमेट्री, सममितीशी संबंधित प्रश्न असतील. कन्व्हर्शन असेल, युनिट कन्व्हर्शन ज्याला म्हणतो आपण, तर ते युनिट कन्व्हर्शन बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातील. सोबतच डेटा हँडलिंगचा एक पार्ट याच्यामध्ये ऍड केलेला आहे. सो व्हॉट इज दिस डेटा हँडलिंग? मग हा डेटा हँडलिंगचा सेक्शन काय असतो, डेटा हँडलिंगचा नेमका पार्ट काय असतो, तर की ज्याच्यामध्ये आपल्याला डेटा अनालाइज करता आला पाहिजे. तुम्हाला आठवत असावं काही प्रश्न किंवा या प्रकारचे प्रश्न याच्या आधी आपण फेस केलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिकल डेटा ज्याला आपण म्हणतो, माहिती दिलेली असते, चिन्हांच्या रूपामध्ये असते, चित्रांच्या पिक्टोग्राफ आपल्याला कदाचित आठवत असेल, ठीक आहे. सो सेम, तर त्या पिक्टोग्राफशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारले जातील डेटा हँडलिंगमध्ये. ओके, पुढचा जो आहे सेक्शन 3. सेक्शन 3 इज बेस्ड ऑन एव्हरीडे मॅथमॅटिक्स. The syllabus for section 3 is same as per section 2. ओके, ह्याला काही वेगळा सिलेबस नाही, अभ्यास त्याचाच करायचा आहे. प्रश्न थोडेसे वेगळे दैनंदिन जीवनाशी रिलेट करणारे असतील म्हणून त्याला एव्हरीडे मॅथमॅटिक्स जोडून दिलेला आहे, जे की सेक्शन 2 वरती पूर्णपणे डिपेंड आहे. पुढचा जो भाग येतो याच्यामध्ये तो सेक्शन 4 चा अचिव्हर्स सेक्शन म्हणून नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बटा वेगळे प्रश्न विचारले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम हाच असेल पण प्रश्नाचा पॅटर्न वेगळा असेल. वेगळा म्हणजे काय असेल? हाय ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन्स. थोडंसं उच्च बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी चॅलेंज म्हणून काही चॅलेंजिंग प्रश्न दिले जातील. काही म्हणजे काय तर 5 प्रश्न दिले जातील जे की तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे आहेत आणि हे 5 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कासाठी असे 10 मार्काचा हा सेक्शन असणार आहे. सिलेबस जो वरती हा दिसतोय आपल्याला तोच सिलेबस तुम्हाला इथे विचारला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून यातला जो मॅथमॅटिकल रिझनिंगचा जो कंप्लीट पार्ट आहे तो पूर्ण करणार आहोत आणि वरचा जो भाग तुम्हाला इथे दिसतोय तो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्या चॅनलवरती याच्यापूर्वी जे व्हिडिओज अपलोड करण्यात आलेले आहेत किंवा मी ते लाईव्ह घेतलेले आहेत, बुद्धिमत्तेशी रिलेटेड असणारे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती असणारे तुम्ही क्लिअर करून घ्या. तुम्हाला तो सगळा डेटा तिथे कंप्लीट होणार आहे. मॅथमॅटिकल रिझनिंगचा जो पूर्ण सेक्शन आहे तो आपण आपल्या चॅनलवरती अर्थात इथून पुढे रेग्युलरली साधारणपणे सायंकाळी 6 वाजता लाईव्ह माध्यमातून आपण कंटिन्यू करणार आहोत. आपण सर्वांनी हे लेक्चर जॉईन करा. 1 महिना आपल्यापाशी आहे आणि त्या 1 महिन्यामध्ये आपल्याला लेवल 1 क्रॅक करायचं आहे आणि लेवल 2 मध्ये एंट्री करायची आहे, हे लक्षामध्ये घ्या. मग आपण त्या टॉप 5% मध्ये असूत किंवा आपण त्या रिजन मधल्या किंवा झोन मधल्या टॉप 25 स्टुडंट्स मध्ये असूत किंवा आपल्या क्लास मधल्या आपल्या स्कूल लेवलला किमान टॉप 10 मध्ये आपण असलं पाहिजे, जेणेकरून आहे ना आपला 50% अँड अबव स्कोर क्लिअर होईल आणि आपल्याला लेवल 2 मध्ये एंट्री करता येईल, हे लक्षामध्ये घ्या. एवढं जर आपण करू शकलो तर नक्कीच आपल्यासाठी फार सन्मानाची गोष्ट आहे आणि याच्यासाठी एक कोऑर्डिनेटर किंवा एक हेल्पर म्हणून मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला मदत करण्यासाठी रेग्युलरली सायंकाळी 6 वाजता आपण सर्वजण लाईव्ह येऊयात. आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे
आपल्याला माहिती व्हावी सिलेबसची, नेमकी काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, प्रश्न कसे विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर वेटेज काय असणार आहे, हे क्लिअर व्हावं याच्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, या परीक्षेचं माध्यम कम्प्लिटली इंग्लिश असणार आहे, म्हणून शिकवत असताना सुद्धा मी इंग्रजीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला समजावं यासाठी काही वेळा हिंदी किंवा मराठी अशा भाषांचा वापर मी करणार आहे, जेणेकरून डेटा क्लिअर होऊन जाईल आणि एक्झाम परीक्षेचा सराव सुद्धा व्यवस्थित होईल आपला. तर नक्कीच भेटूया आपल्या पुढच्या लाईव्हमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.